अमरजाचा घातकी रस्ता बघून पैलवान पडले विचारात. तर नमस्कार मित्रांनो, मी मारे डॅकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, सकाळ सकाळच पैलवानांनी फोन करून मला नको नको केलं होतं. मग काय उठलो पटकन आणि बाहेर आल्याला पकी लागत होती थंडी. म्हणलं आता आंघोळ करून जावं तर घरची. साला इतनी ठंड में अगर नहा भी लो तो घर वाले शक करने लगते हैं कि ये निकम्मा जरूर किसी कलमोही से मिलने जा रहा है. असं म्हणतीन. मग काय बसलो रस्त्याला पैलवानांची वाट पाहत. त्यात पडलेल्या थंडीने नको नको केलं होतं. माझं तर सोडा, अक्षरशः या पोलावर लावलेला बल्बी अक्षरशः काकडून गेलेला होता. त्यात आपल्या या पैलवानांची वाट बघत बघत अक्षरशः माझी वाट लागायची बारी झाली होती. एवढी बेकार थंडी होती, अक्षरशः असं वाटत होतं हाताला बोठा आहेत का नाही काय कळत नाही. तितक्यात पैलवानाचा हत्ती माझ्या दिशेने धावत येत असल्याचं मला दिसलं. मग काय माझ्या जीवात जीव आला. बसलो पैलवानांसंग गाडीत आणि निघालो कामर्जाच्या दिशेने. पैलवानांनी बी त्यांच्यासोबत मोठं दोन त्यांचं विश्वासू कार्यकर्ते घेऊन आलो होतं. पण काय करणार, थंडीच एवढी होती. अक्षरशः पैलवानांच्या दोन्ही कार्यकर्त्यांना पकी जोरात वाजली थंडी. एकाने तर पक्क लाल टोपडं घालून माझ्या संघ बसलेला होता. अक्षरशः गप्पा मारीत मारीत कसं बस आम्ही पोचलो आपल्या कामाच्या ठिकाणी. तिथे गेल्यावर आपली गाडी गेली खाली. तेवढ्यात म्हणलं आता घरच्या दिशेने निघावं, तर तितक्यात पैलवानांच्या हत्तीच्या दातामध्येच खडक गुतलं. पैलवानांनी घेतलं गाडीतलं हत्यार आणि बसला हत्तीच्या दातातलं खडक गाडीत. मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा.